नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण प्रॉब्लेम सेट 5 बघू. त्यातला क्वेश्चन 1, 2 आणि 3 मी तुम्हाला करायला सांगितले होते. होमवर्क मध्ये तुम्ही केले असतील. सिंपल होते, मागच्या सारखेच होते. क्वेश्चन नंबर 4 थोडासा वेगळा आहे, म्हणजे थोडा अवघड आहे, तर तो सुद्धा कसा सोडवायचा मी सांगणार आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 4 मी आता घेतोय. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातला फर्स्ट आहे क्वेश्चन 4 मधला, x/3 प्लस y/4 is equal to 4, and second equation x/2 minus y/4 equal to 1. ओके, थोडस फ्रॅक्शन मध्ये x/3 जरी तर मी तुम्हाला दोन पद्धतीने प्रॉब्लेम समजून सांगणार आहे. तुम्हाला दोन्ही पद्धतीने करायचा मुद्दा आपण चर्चा करू. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये जात असताना पुन्हा रिपीट करतो, मागचे चॅप्टर सेट चॅप्टर तुम्ही मिस केला असेल तरी चालेल, थोडा दुर्लक्ष केला असेल तरी चालेल, रिअल नंबर आहे तसंच चालेल, पॉलिनॉमियल करायलाच पाहिजे होता, महत्वाचा आहे, पण तरी हरकत नाही. आता संधी आहे, सोनं करा. नुसती चर्चा नको, ऑनलाईन चांगले का ऑफलाईन चांगले, निबंध लिहित बघायचं नाही आपल्याला. त्याचे फायदे, याचे तोटे सगळं घेतोय, फक्त लक्ष द्या आणि करा. होमवर्क टाकला आता पुन्हा तीच परीक्षा 4 ते 5 मुलं सोडवून दाखवतात, एखादा डाऊट विचारतो आणि मग हे होतं. आता हाच प्रॉब्लेम आहे, इंटरेस्टिंग आहे. असा केला तरी चालतोय. आपल्या लक्षात आलं असं हे व्हेरिएबल सारखे पण अपोजिट साईन आहेत, म्हणून तुम्ही असं वापर, माहित असावं आपल्याला, बेस पक्का पाहिजे. y/4 इज इक्वल टू 4 ला इक्वेशन 1 म्हणा, काही फरक पडत नाही. x/2 मायनस y/4 इक्वल टू 1 इक्वेशन 2. वेळ देणार आहे मी त्यासाठी भरपूर ह्या चॅप्टरला. 1 तासात किंवा 2 तासात चॅप्टर संपू शकतो, पण संपवायचं नाही आपल्याला. तेच बोलायला मी, ऑफलाईन जे बोलतो तेच ऑनलाईन बोलतोय. चॅप्टर संपणे महत्वाचा नाही, सिलेबस संपणे महत्वाचा नाही, तो समजतोय की त्याला फार महत्व आहे. आणि मग इथं अपोजिट साईन आहेत आणि मग ही कटते, इथे ऍडिशन करता आलं पाहिजे. x/3 तीच पद्धत आहे, x/3 प्लस x/2 इज इक्वल टू 5. यांचं ऍडिशन होणार नाही, कारण डिनॉमिनेटर सेम नाही, छेद समान नाही. मग छेद समान करायची जशी संख्येची आपली पद्धत आहे तशीच इथं बायनरी यायची आहे, व्हेरिएबलची. याने याला मल्टिप्लाय करा, 2x प्लस 3x अपॉन 6 तिरका गुणाकार केला. तसं आपण म्हणतो 1/3 प्लस 1/2 तसंच करतो. 2 1 2 3 1 3 3 2 6 तीच केले, नवीन काहीच नाही. इज इक्वल टू 5 माहित पाहिजे. आणि मग हे 6 डिवाइडिंग याचं ऍडिशन होईल आता, आणि 6 डिवाइड मध्ये किती दिले 5x 3 2 5x इक्वल टू 6 5 30. ओके, हे कटणार नाही. 3 1 3 आणि 3 2 6 करा. इथे ऍडिशन क्रिया चालू आहे, नीट लक्ष द्या. इथं ऍडिशन क्रिया चालू आहे म्हणून हे कटणार नाही. 3 1 3 आणि 3 2 6 असं जमत नाही. मग 5x आणि 6 भागिले तिकडे आल्यानंतर इथे डिनॉमिनेटरला, इथं न्यूमरेटरला आले 6 5 30. 5x इक्वल टू 30. देअरफॉर x इक्वल टू, आता सोपं झालं, विचल समीकरणाचं एकचल समीकरणात रूपांतर झालं. नीट लक्षात घ्या. x इक्वल टू 30/5 x इक्वल टू 6 पुट इन 1 or 2, बेस पक्का पाहिजे. आणि x/3 प्लस y/4 इज इक्वल टू 4. एक मिनिट, म्हणजे 6/3 x ची व्हॅल्यू पुट अप केली तुम्ही, प्लस y/4 इज इक्वल टू 4. करेक्ट. मग इथं तुम्हाला न्यूमरेटर याची काटाकाटी करता येते. 3 1 3 3 2 6 2 प्लस y/4 इक्वल टू 4. ह्या दोनला तिकडे ट्रान्सफर करा, चालतंय. y/4 इक्वल टू 4 मायनस 2. किंवा असेल तर डिनॉमिनेटर सेम करून तसंही चालतंय. थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या असू शकतात, पण त्या करेक्ट माहित पाहिजे. कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्यामध्ये आपला, की हे मला असं करता येतंय, जमतंय का नाही, करू नको, चुकतंय का नाही, उपयोग नाही. y/4 इज इक्वल टू 2. आता 4 ला घ्या, y इक्वल टू 8. सोल्युशन काय आलं मग 6,8. सोल्युशन काय आलं 6,8. बघा आलंय का, तेच आहे का. टेक्स्टबुक जवळ राहू. चला, प्रॉब्लेम सेट 5 ला 6,8. आता हीच पद्धत तुम्ही, हीच
हाच प्रॉब्लेम तुम्ही दुसऱ्या मेथडने केला तरी चालतो, असाही चालतो, किंवा तुम्ही इथं त्यांचा डिनॉमिनेटर सेम करून केलं तरी चालतं. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम, डेसिमलचा एक प्रॉब्लेम मी समजून सांगितलं मागच्या वेळेस, असे आले तर इतके प्रॉब्लेम सोडले पाहिजेत, हार्ड क्वेश्चन सोडले पाहिजेत. हेच हा चॅप्टर महत्वाचा आहे. ज्याला हा चॅप्टर आला त्याला जॉब मॅथमॅटिक्स आलं, अल्जेब्रा आला, पुढच्या वर्षी हाच रिपीट चॅप्टर आहे. हा चॅप्टर आला की तुम्हाला ग्राफ सुद्धा काढता येणार आहेत, लक्षात घ्या. हे नाही आले तुम्हाला ग्राफ सुद्धा काढता येणार नाही. गाफील राहू नका, काही भेटणार नाही. हा जर आपण दुसऱ्या पद्धतीने केलं तरी चालतो, शॉर्टकट सांगतो. याला काय करायला, छेद समान करा, माहित पाहिजे. 4x + 3y 12 = 4. छेद समान केलं तर 4x + 3y 4x + 3y = 12. तिकडे गेले. टेक्निक लक्षात घ्या काम करण्याचं, ते डोक्यात ठेवायचं आणि दुसऱ्या वेळेस त्याचा यूज करता आला पाहिजे. 48 याला इक्वेशन किती नाव द्या, 1/48. इकडं तेच करा, 4x - 2y / 8 = 1. 4x - 2y बरोबर आहे. 4x - 2y 8 × 8. आणि नाव एका खाली एक 2 मांडा, याला 2 नाव की 4x + 3y = 48 and 4x - 2y = 8. पटकन लक्षात आलं पाहिजे. सबट्रॅक्शन करायचं का ऍडिशन करायचं ज्यांना समजून नाही तुम्हाला, की इथं सोपं जातं. इथं लगेच 4 आहे, इथं सबट्रॅक्शन करावं लागेल. मायनस हे प्लस आणि हे मायनस याचं साईन होईल आणि मग हे कटले. 5y = 40, y = 40/5, y = 8. तेच आली का बघा व्हॅल्यू. ही व्हॅल्यू 1 किंवा 2 मध्ये पुटअप करा, तुम्हाला येऊन जाईल. प्रकार तेच आहे, मुद्दाम गेलो दोन्ही पद्धतीने, की ही पद्धत पर्यंत हे पद्धत केली कोणत्या पद्धतीने, याला प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला लागू शकतात. 2 गणित केले, 3 गेले, मॅथ चॅप्टर संपला, असं उपयोग होणार नाही. मी दररोज सांगतोय. दुसरा प्रॉब्लेम बघूत आपण. याच्यामधला क्वेश्चन 4 मधला दुसरा प्रॉब्लेम बघू, तो करूत आपण की x/3 हे 3 मार्काला किंवा 4 मार्काला येणारे क्वेश्चन आहे, + 5y = 13 आणि इकडे सेकंड क्वेश्चन आहे की 2x + y/2 = 19. असं सुद्धा जमतंय करायला. पुन्हा रिपीट करतो, x/3 + 5y = 13 and 2x + y/2 = 90. मग पुन्हा इथे याच्या खाली पुन्हा म्हणजे कोणी छेद समान करा. x 5 × 15 15y/3 = 13. टेक्निक लक्षात घ्या. नुसतं म्हणून जमणार नाही, समजत नाही. सर काय म्हणाले त्या शब्दाकडे लक्ष दिलं तर समजन की सर काय म्हणाले, छेद समान करा. छेद समान करा म्हणजे फार अवघड शब्द आहे का, छेद समान करा. 5th स्टँडर्ड पासून 4th स्टँडर्ड पासून आपण छेद समान करत आलो. जे अंकगणिताचा नियम आहे तेच बीजगणिताचा नियम आहेत. लक्षात घ्या, नियम बदलत नसतात, मराठीत असतील किंवा इंग्लिश मध्ये असतील. मग मी छेद समान करा म्हणाल्यानंतर x 5 × 15 3 × 1 3. आता 3 इकडे डिवाइडेड मी म्हणलं इकडे न्यूमरेटर, मग न्यूमरेटर कोण आहे माहित पाहिजे, तेवढं तरी कळायला पाहिजे, नाही तर मग शिकायचंच नाही. समजत न म्हणजे काय समजणं हे महत्वाचं आहे आपल्याला, की x + 15y = 39. काय केले सांगितलं, 3दा सांगेन मी. याच्यापेक्षा काय, इतर पुन्हा याच्या खाली कोणी नाही म्हणजे कोण असतो, एक असतो. छेद समान करा. 4x + y/2 = 19. ओके, 2 भाग करा, नीट सोपा. बेदोनी 4x 1 × y 1y आणि छेदाचा गुणाकार छेदाला 2. तोच नियम आहे अंकगणिताचा, काही बदलला नाही. आपलं असं केलं की 7/3 + 1/7 किंवा 5. आपला नियम तर 7 × 5 = 35, 3 × 1 3 आणि 5 × 15. तेच करायला इथं. आणि हे भागिले तिकडे आल्यानंतर गुणवले होत असतात. 4x + y = 38. इक्वेशन 2 इक्वेशन तयार झाले. सोडवा. द्विचल समीकरणाचं करेक्ट
इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याचं एक व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करायचं. मी सांगितलं होतं पहिल्या पिरियडला तुम्हाला. येत नसतं तर अजूनही लक्षात घ्या, समजत नसतं. एक्स प्लस नाव एक्स प्लस 15y इज इक्वल टू 39 इक्वेशन 1 अँड 4x प्लस y इक्वल टू 38 इक्वेशन 2. कोणाचा लोप करायचा आहे, कोणाला कोणता व्हेरिएबल कॅन्सल करायचा आहे हे एकदा सिलेक्ट करा. ते सिलेक्ट झालं की मग आपल्याला कळते मग तो कोणत्या कोणाचाही लोप करू शकतात. द्विचल समीकरणाचं एकचल समीकरण, एक त्याला 15 निघू ना, कारण इथं 15 होते आणि मग सबट्रॅक्शन करा, किंवा याला 4 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतंय, कोणतंही एकच, याला 4 ने मल्टिप्लाय आणि मग पुन्हा एकदा मांडायला हरकत नाही. 4x प्लस 15 चौक 60y प्लस 9 चौक 36 हातच्याले 3, याला गुणाकार करायचे, विसरायचं नाही. बरेच जण इथं करतात याला विसरून जातात. 9 चौक 36 हातच्याले 3 आणि 4 त्रिक 12 आणि 3 15 156. करेक्ट. 9 चौक 36 हातच्याले 3 6 लिहिली इथं, 4 त्रिक 12 आणि 3 15. आणि दुसरी टर्म ॲज इट इज 4x प्लस y इक्वल टू 30. इतक्यावर कॅन्सल होतील का ते नाही, सबट्रॅक्शन करावं लागतं म्हणून खालच्या पदाची साईन बदलावं लागतात, हे माहित असलं पाहिजे. टेक्निक माहिती. मग 4x कॅन्सल झाले. 59 याच्या शेजारी पुन्हा म्हणजे एक असतो, आपल्याला माहित पाहिजे. 59 अपॉन इज इक्वल टू 156 मधून 38 वजा करा, 16 तून 8 गेले खाली 8 आणि 13 तून 15 तून 4 गेले किती राहते 111. बरोबर आहे का बघा. 6 तून 8 नाही, 16 तून 8 गेले 118, 16 तून 8 गेले 8 राहिले, 15 तून 4 गेले 11 118. y इक्वल टू 118 अपॉन 59 59 गुणिले 118 होते, तो y इक्वल टू 2 14 1 और 2. ही किंमत 1 किंवा 2 मध्ये ठेवते. एक काय x प्लस 15y is equal to 30. x plus 15 into 2 equal to 39. x plus 30 equal to 39. x equal to 39 minus 30. x equal to 9. सोल्यूशन देत असताना x ची व्हॅल्यू अगोदर पुटअप करा, y ची नंतर लिहा. सोल्यूशन घेत चला. सोल्यूशन इक्वल टू 9, 2. This is the solution of equation. ह्या किमती जर ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये ठेवल्या तर LHS इक्वल टू काय होते, RHS, त्याला त्याचं सोल्युशन म्हणलं जातं. खूप सिंपल आहे. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघू, खूप इंटरेस्टिंग आहे. IMP 4 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आपण बघू किती पद्धतीने सोडवता येतो क्वेश्चन 3, तोही बघू. क्वेश्चन नंबर 3 बघून टाकू. PVIMP काय म्हणतो बघा तो, की 2/x बघा 2/x प्लस 3/y is equal to 13 and second equation is 5/x minus 4 upon y is equal to -2. बघा 2/x plus 3/y equal to 13, 5/x minus 4/y equal to -2. थोडंसं वेगळा प्रॉब्लेम आहे. 2/x आहे तुम्हाला सर वर गेल्यानंतर x रेस टू मायनस होईल आणि मग ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल कारण डिग्री 1 होत नाही, पण याला सबस्टिट्यूट करून याला आपल्याला करता येते. बघा किती मेथड आहे, मग पद्धत सोडायची नाही आपली. मग 2/x प्लस 3/y इक्वल टू 13 आणि दुसरं इक्वेशन लिहितो मी 5/x मायनस 4 अपॉन y इक्वल टू -2. पद्धतीचे सोडायची नाही की इथं वरच्या समीकरणाला 4 ने गुणा आणि खालच्याला 3 ने. काय होते बघा,
आणि 4 त्रिक 12 होईल आणि ते 4 त्रिक 12 होण्याचा लोप होईल. मग इक्वेशन भेटेल आपल्याला. आपण सोडू पद्धतीच. मग किती होते 8 बाय एक्स प्लस 12 बाय वाय इक्वल टू 52. इथं 5 त्रिक 15 15 बाय एक्स मायनस 12 बाय वाय इक्वल टू -6. शांत डोक्याने काम करायचं. आता हे आणि हे कटतील आणि मग इथं छेद समान आहे. अंशाची बेरीज होईल 18 15 ने 8 किती 23 23 बाय एक्स आणि 52 मधून 6 जर गेली भिन्न चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह मग किती येईल ते 46. इथं गडबड होती कारण बेसिक आपलं फार व्यवस्थित नसतं. तात्पुरतं डागडोजी करण्यासारखं आपलं बेसिक आहे. मग आपल्याला इथं सुधारत नाही काय करावं ते. मग सोपं आहे. मला एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स ला तिकडे यायची नाही इकडे आला जमतंय का बघा. मग काय होईल 23/46 इक्वल टू एक्स. नीट झाली का. इथं गोंधळ पडतो काय करावं सुधरत नाही. हे असं का होतंय कारण आपण जास्तीत जास्त प्रॉब्लेम न सोडवल्यामुळे आपल्याला त्या क्रिया ते कॅल्क्युलेशन्स लवकर लक्षात येत नाहीत. मी एक्स ला वर नेलं न्यूमरेटरला आणि 23 ला डिनॉमिनेटरला 46 ला इकडे डिनॉमिनेटर 23 बाय 46 46 बाय 23 करायचं नाही. इकडून तुम्हाला हे ना तिथं 1 बाय एक्स होईल जमन आणि पुन्हा मग त्याचं उलट करावं लागेल अल्टरनेट करून घ्यावं लागेल तुम्हाला झालाय मागच्या ह्याच्यामध्ये तसंही जमत. आणि म्हणून एक्स ची व्हॅल्यू इथं किती येईल 3 1 3 3 दोन्ही 4 एक्स इक्वल टू 1/2 पुट इन इक्वेशन 1 2 बाय एक्स प्लस 3 बाय वाय इज इक्वल टू 13. 2 बाय एक्स ह्याच्यात ठेवून द्या 3 बाय वाय इक्वल टू 13. मग 2 अपॉन 2 ची व्हॅल्यू बघा 2 बाय 1/2 प्लस 3 अपॉन वाय इक्वल टू 13. हे भागिले उलट गुणले होत असते 4 होते प्लस 3 बाय वाय इज इक्वल टू 13. माहित पाहिजे कळाले नाही तर समजून घ्यायचं सरनी काय सांगितलं आणि हे मेमरीत ठेवायचं आपल्याला. अशी परिस्थिती दुसऱ्या वेळेस आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं सरनी असं ऐकलं हे भागिले उलट बनवले जाते 4. एक्स ची व्हॅल्यू खाली ठेवा लागेल मला करेक्ट. एक्स ची व्हॅल्यू 1/2 आहे 1 बाय एक्स ची व्हॅल्यू 2 आहे लक्षात घ्या तसंही जमतंय. आणि मग 3 बाय वाय इज इक्वल टू 13 मायनस 4. 4 चं पक्षांतर झालं तिकडं 3 बाय वाय इक्वल टू किती 13 तून 4 गेले किती राहते 9 राहते. आणि मग तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची 3 बाय 9 इक्वल टू y इक्वल टू 1 बाय. ही एक मेथड आहे पहिली मेथड. तिसरा प्रॉब्लेम सोडवण्याची पहिली मेथड आहे. काय केले नीट बेसिक. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला मागचं आलं तर पुढचं यायला लागत. ज्यांनी होमवर्क केला नाही त्याला येणार नाही. इतकी सिंपल. गाफील आहेत बेफिकीर आहेत खोटं बोलतो. 10-15 मुलं अभ्यास करतात बघायला तर आपल्या ग्रुपवर फार कमी मुलं आहेत. आणि मी म्हणतो बऱ्याच जणांनी लिंक दुसऱ्याला टाकली. चोरी करायला लिंक दुसऱ्याला टाकू नका फ्री मध्ये. इतकी स्वस्त लिंक नाही आपली. कारण की आपल्या ग्रुपवर फक्त 84 काहीतरी विद्यार्थी दोन्ही मिळून आणि लिंक बघणारे मात्र 150 व्हायलेत. कुठून व्हायलेत हे आपण लिंक दुसऱ्याला टाकू नका. ओके. वाय याची दुसरी मेथड सुद्धा आहे. दुसरी मेथड सुद्धा आहे मी समजून सांगतो ती लक्षात येते का बघा. दुसरी मेथड आहे बघा काय होणार इथं छेद समान करा तशी जमती माहित पाहिजे. 3x तिरका गुणाकार केला छेद समान करा. छेद समान म्हणजे प्लस 2y अपॉन xy इक्वल टू 13. 3x प्लस 2y इक्वल टू 13xy. तुमच्या माहितीच तो खेळ आहे. इंटरेस्ट पाहिजे कुठे असो आपल्याला इंटरेस्ट पाहिजे. वेळच भेटणं अशा काही गोष्टी उपयोग होणार नाही. तुम्हाला 10वी मध्ये टिकायचं असेल तर चान्स आहे काम करा. इथं तसंच होईल 4x मायनस 5y. नीट बघा 4x काय होईल -4x म्हणलं तरी मायनस 4x प्लस 5y अपॉन xy इक्वल टू निगेटिव्ह 2. तिरका गुणाकार केला -4x प्लस 5y इक्वल टू -2 आणि -4x प्लस 5y
इक्वल टू -2xy. ओके, उत्तर तेच येते का बघा. दोन्हीकडे काम करावं लागेल. बेसिक फक्त पहिले काही करता येतं, इंटरेस्ट पाहिजे. आणि मग नाव एका खाली एक दोन मांडला. नाव 3x plus 2y is equal to 13xy. Negative 4x plus 5y equal to negative 2xy. काय करणार बघा, तीच पद्धत आहे. एक तर वरच्याला 4 निघून खालच्याला 3 आणि मग सबट्रॅक्शन ऍडिशन करा. 4 ने मल्टिप्लाय करा आणि खाली किती निघाल 3. ओके, मग किती होते 12x प्लस 4 2 8y इक्वल टू 53 आणि इथं -12x प्लस 15y इज इक्वल टू -6xy. ओके, आता तुमचं हे कटते 0 इथं. हे किती होते 23y इज इक्वल टू पुन्हा इथे किती येते 52 मधून गेल्यानंतर 46xy येते. इथं घेतो 23y इज इक्वल टू 46xy. लक्षात घे y कट कर का की y न्यूमरेटरला दिल्यानंतर डिवाइड होते. मग ते कटते. नीट लक्षात घ्या कसं कटले ते. आणि म्हणून 23 इक्वल टू 46x. 23/46 इक्वल टू x. टीव्ही तर टीव्ही दोन्ही 46 x इक्वल टू 1/2. x ची व्हॅल्यू किती येते 1/2 येते तुमची. बरोबर आहे, बरोबर 1/2. पुटीन मला याच्यातून काय सांगायचे, दोनदा काय सांगायचे की पद्धतीने ही कॅल्क्युलेशन आपल्याला जड जाते. कुठं तरी गाडी चुकती चिन्हामध्ये आणि मग आपल्याला वाटायला लागतं आपलं समजणं. प्रॅक्टिस नाही. मग त्यासाठी मी मुद्दाम पाहिजे हे करा बाबांनो, सोपे करा, मग आवड यायला लागते. याच्यापेक्षा आवड पुढच्या वर्षीत आपल्याला बघायची. आणि पुटीन 1 काय बघा, याला नाव द्यायचं वाटल्यास 1, याला किती नाव द्या 2. आणि मग 3x plus 2y is equal to 13xy. 3 into 1/2 plus 2y equal to 13 into 1/2 into y. आणि मग किती होते ते 3/2 plus 2y is equal to 13/2y. 3/2 equal to 13y/2 minus 2y. छेद समान करा. 2y ला तिथे घेऊन गेलो मी. 3/2 is equal to 13y. छेद समान करा. 13y minus 4y/2. 13y वजा 4y छेद 2. मग हे 2 कटले. का कटले रिझन सांगतो. 2 भागले तिकडे आल्यानंतर काय होते बोलले 3 equal to 9y. 3/9 equal to y. 3 एक 3 त्रिक 9 y equal to solution is x equal to 1/2 and y equal to 1/3. ही दुसरी मेथड आहे. तिसरा प्रॉब्लेम सोडवण्याची ही मेथड 2 हे लक्षात घ्या. मेथड 2. ओके, अजून एक मेथड आहे ती आपल्याला 10 स्टँडर्डला घ्यायची, पण ती सुद्धा मी लगेच सांगतो केली तर चुकीची नाही. म्हणजे कितीतरी मेथड असू शकतात, आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. ही संदेश मी याच्यातून द्यायला तुम्हाला. ओके, याची थर्ड मेथड सुद्धा बहुत इंटरेस्टिंग आहे जी 10 स्टँडर्डला आहे. मी आत्ताच घेतो, तुम्हाला माहित असावं म्हणून सांगायचं. सगळं येऊ शकतं, आपला बेस भयानक पक्का पाहिजे. आता बघा मी सबस्टिट्यूशन मेथड वापरू देतो. काय करतो बघा, पुट सोपं जाण्यासाठी 1/x ची व्हॅल्यू 8 ठेवतो आणि 1/y ची व्हॅल्यू 2 ठेवतो. आता नीट लक्षात घ्या, हे 2/x आहे. मी इथं नाव काय दिले 2/x प्लस 3/y इक्वल टू 30. तर इथं याचा अर्थ काय 2 into 1/x प्लस 3 into 1/y इक्वल टू 13 आहे. बे. मग याची पूर्ण याची व्हॅल्यू किती ठेवली 2a प्लस 3b इक्वल टू 13.
आणि इथं तसंच होईल, मग डायरेक्ट करतो, याला 1 नाव देतो. आणि इथं तसंच होईल, मग काय होईल 1/5a मायनस 4b इक्वल टू निगेटिव्ह. इतकं सिंपल गणित आहे, याला सबस्टिट्यूशन म्हणायचं. ही स्टेप केली तरी चालते, नाही केली मी डायरेक्ट केली तुम्हाला समजावेल. इथं ठेवली व्हॅल्यू तशीच आल्सो. आणि मग आता तुम्ही याला 4 ने मल्टिप्लाय करा, याला 3 ने मल्टिप्लाय करा, पद्धत पुन्हा 30. पण आपला आन्सर एक्स आणि वाय मध्ये आलं पाहिजे. सोपं जाण्यासाठी हे सबस्टिट्यूशन केलं, याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणायचं. 1/x ची व्हॅल्यू a ठेवली, सोपं जाण्यासाठी जिथं 2 into 1/x म्हणजे 2/x आहे, 3 into 1/y = 3/y. ह्या पूर्ण याची व्हॅल्यू किती ठेवली, b ठेवली, लक्षात घ्या. इथं तसंच होईल 1/x, इथं गुणणे म्हणजे 1 असतो, इथं गुणणे म्हणजे गुणवले 1 असतो. याची व्हॅल्यू मी किती ठेवली आणि मग तुम्हाला सोडवायला हरकत नाही. 8a 4 2 8a प्लस 4 3 12b इक्वल टू 54. 5a 5 3 15 15a मायनस 12b इक्वल टू -6. आणि मग तुम्हाला माहिती हे व्हेरिएबल कॅन्सल होईल. तीच पद्धत 23a इक्वल टू 46. पुट इन a इक्वल टू, therefore a इक्वल टू किती होईल, a इक्वल टू 46/20. a ची व्हॅल्यू 23 येईल, a ची व्हॅल्यू 2 आली, पुट इन 1. a ची 1 आली, लक्षात घ्या. a व्हॅल्यू ने आपलं उत्तर x च्या स्वरूपात आणायचे, पुन्हा सबस्टिट्यूट करायचं रे. तुम्हाला जर चुकलं बी आन्सरचं 1/2 येते. आणि मग 1 मध्ये ठेवून द्या. एक काय 2a plus 3b 2a plus 3b is equal to 13. आणि मग 2 into 2 plus 3b equal to 30. 4 plus 3b equal to 30. 3b equal to 13 minus 4. 3b equal to 9. b equal to 9/3. b equal to 3. But 1/x equal to काय e and 1/y equal to काय b. पुन्हा 1/x equal to याची व्हॅल्यू किती आली 2 2/1 म्हणता येईल. and 1/y b ची व्हॅल्यू किती आली 3/1 आली. आता इन्व्हर्टेंडो करा, व्यस्त करा. झाले आपलं इन्व्हर्टेंडो क्रिया, उलटे करायची. आणि मग x इक्वल टू किती होईल 1/2 आणि y इक्वल टू किती होईल 1/. तिन्ही मेथड मुद्दाम घेतल्या आपल्याला जी सोपी वाटल. प्रॉब्लेम सेट मध्ये एक गणित दिलं जातं, याचा अर्थ त्यांना अपेक्षा 1 ला कमीत कमी 10 तसे प्रॉब्लेम सोडवावेत. त्याचा रेशो एवढा आहे. पण आपल्याला वाटतं एक तर आलंय मग एवढं झालं की झालं नाही. तुम्हाला टेक्स्ट प्रॉब्लेम सेट मधले, टेक्स्ट बुक मधले, एक्सरसाइज मधले एक प्रॉब्लेम असतात, तेवढेच करायचं नाही, त्याला अनुसरून अजून भरपूर केले तर जमत असतं. या गोष्टीने तुम्ही केला पाहिजे. क्वेश्चन 4 आपण इथं आज घेतलाय. क्वेश्चन 5 6 7 8 9 10 आपण नेक्स्ट पिरियडला घेऊ आणि हा मग चॅप्टर संपन. त्याच्यानंतर आपण याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे. इंटरेस्ट असेल तर करा. पुन्हा हे करायच्या अगोदर मी जे तुम्हाला मागे 10-12 प्रॉब्लेम दिले होते ते करा. मित्राशी चर्चा करा, मैत्रिणीशी चर्चा करा. शाळा सुरू झाली तर शाळेत तुम्ही ते विचारू शकता, बियान सर हे प्रॉब्लेम तू केलंस का, मी केलंस, हो केलंय, कसं केलं, माझं इथं चुकायले. ॲन्सर दिलेत मी तुम्हाला. इतक्यावर तुम्हाला एखादं नाही आलं तर तुम्ही मला विचारू शकता, सर ह्या नंबरवर विचार, फोन करून सांगा, काही अडचण नाही, माझ्या लक्षात येईल. मुद्दाम घ्यायलोय, त्या दृष्टीने हे प्रयत्न करा. होते 4-3च प्रॉब्लेम. याच्यावरचे प्रॉब्लेम सेटमध्ये अजून जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते मी पुढच्या पिरियडला घेईन. हे करा, याच्यावर मी अजून तुम्हाला होमवर्क देणार आहे. ओके, थँक्यू.